अजितदादा परत येणार नाहीत. रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली. म्हणाले 2 दिवस आधी विमानाची सुरतवारी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसात बारामती विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांचे निधन झाले नसून विमानाचा अपघात झाल्यानंतर 6 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते. मग विमान दुर्घटनेतून 5 जणांचेच मृतदेह कसे बाहेर आले? त्यात हे अजितदादा नसून दुसराच मृतदेह आणले का, असे वक्तव्य आमदार अमोल मिटकर यांनी केलं. तर सोशल मीडियावर अनेक प्रश्न आणि व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवार जिवंत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र दुर्दैवाने अजित पवार जिवंत नाहीत, दादा परत येणार नाहीत, असं आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुराव्यांसह स्पष्ट केलं. रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपण अजित पवारांच्या निधनाबद्दल, विमान दुर्घटनेबद्दल लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार रोहित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. अजितदादांचा अपघात होता की घात, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडला आहे. लोकांनी भावनिक होऊन व्हिडिओ टाकले की दादा परत येतील, कारण विमानात 6 जण होते. 5 जणांचे मृतदेह समोर आले, त्यामुळे तो मृतदेह दादांचा नव्हता. दादा आज येतील, उद्या येतील असं अनेकांना वाटतंय. खरंच दादा परत आले तर मी दादांना घट्ट मिठी मारेन. दादांचा अपघात स्वप्न असल्याचा भास मला होत होता. पण अपघाताच्या घटनास्थळी जेव्हा मी पोहोचलो तेव्हा तिथे सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सगळेच निःशब्द झाले होते. कोणाला काही बोलता येत नव्हतं. अपघात झाल्यानंतर दादाचा स्वेटर मी पाहिला, घड्याळ पाहिलं. अजितदादा नेहमी आपलं घड्याळ 15 मिनिटं पुढे ठेवत होते. अपघातानंतर अजित पवारांच्या बंद घड्याळात 9 वाजलेले होते, अशी माहिती रोहित पवारांनी दिली. त्यामुळे मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की जी घटना झाली नाही, दादांना काही झालं नाही असं आपल्या सगळ्यांना वाटतं, पण तसं नसून ती घटना घडलेली आहे. आज दादा आपल्यासोबत नसले तरी विचारांनी ते आपल्यासोबत आहेत, रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावेळी व्हिडिओ प्रेझेंटेशनही केलं.